आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या सांग ना पटकन, काय करायचं आपण? काय करायचं? काहीतरी करून आत्याला थांबवायला पाहिजे. चल लवकर, बसलायस काय तू? चल. आत्या तर गेली, आता काय करायचं? आय डोंट नो, पण ठीक आहे, आपण ऍटलिस्ट विक्रमला या इव्हेंट मध्ये सीन क्रिएट करण्यापासून थांबवलं. हो ऍक्च्युली, नाहीतर दादा वहिनीचं आणि आपल्या कंपनीचं नाव खराब झालं असतं. तेच ना. ठीक आहे, जाऊ दे, जे होईल ते बघू आपण. चल परत. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर जागीरदार. थँक्यू तुम्ही आता आमच्या ऍपचे फेस आहात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ताई मॅडम. तुमची तब्येत बरी नसतानाही तुम्ही इथे आलात, तो नाही सॉफ्यू. रिली मॅम, तुम्ही शेवटच्या क्षणाला येऊन या इव्हेंटची शोभाच वाढवली. थँक्यू सो व्हेरी मच. पण तुम्ही जो छान डान्स परफॉर्मन्स दिला आहे त्यामुळे आमची चॉईस अगदी परफेक्ट होती, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. सो लेडीज अँड जेंटलमॅन, पुन्हा एकदा या क्यूट आणि ब्युटिफुल जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. छान झाला ना एकदम. देवा, म्हटलं प्रोग्राम छान झाला. या पूर्ण इव्हेंट खूप वेल ऑर्गनाइज्ड होता, त्यामुळे छान वाटलं मला. आता छान वाटतंय, कारण सई अगदी योग्य वेळी पोहोचली म्हणून. नाहीतर तोंड उतरलं होतं, माहिती ना आम्हाला. पण खरंच तुम्ही दोघं इतके गोड दिसत होतात एकत्र. तुमच्या जोडीला कोणाची दृष्टी नको लागायला बाई. देवा, अरे तू थँक्यू म्हणालास की नाही सईला? तुझ्या सांगण्यावरून आली आहे ती. थँक्यू सई. छान झाला नाही प्रोग्राम एकदम, नाही? हो, पण तो विक्रम आलाच ना शेवटी, नेहमीप्रमाणे त्या चांगल्या कार्यक्रमात मिठाचा खडा टाकायला. हो ना, बरं झालं सईनी सगळं आधीच प्लॅन केलं होतं, नाहीतर 4 चौघांसमोर तमाशाच झाला असता. थँक्यू सई. बाबा, तुम्ही मला थँक्यू म्हणून ना पर्क करताय. अजिबात नाही, तू माझी लेक आहेस. पण आपल्या माणसाने आपल्यासाठी जर काही केलं तर त्याची आपण जाण ठेवायलाच हवी ना देवा. पण मी हे फक्त तुमच्यासाठी नाही केलंय, माझ्यासाठीही केलंय. कारण माझ्या कुटुंबाचं जर नाव खराब झालं ना, तर ते मला अजिबात नाही सहन होणार. आणि आता काही करू ना, त्या विक्रमला आपण थांबवायला हवं. आणि त्या विक्रमचा खरा चेहरा जोपर्यंत सगळ्यांसमोर येणार नाही ना, तोपर्यंत तो असंच वागत राहणार आहे. तो जर आपल्या आयुष्यातून निघून गेला ना, तरच आपण आनंदात जगू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका. आणि आज विक्रम आपल्या तावडीत सापडलाय, त्यामुळे विक्रमकडून सत्य काय हे मी वधवून घेणारच. आणि पोलीस कंप्लेंट करणार आहे त्याची. म्हणजे माझ्यावर जे काही आरोप लागलेत ना, ते आज कायमचे पुसले जातील. सई, त्या विक्रमला आपण धडा शिकवू, 100% शिकवू. कारण तो आपल्या फॅमिली बरोबर, स्पेशली तुमच्या बरोबर जे काही वागलाय, त्याने तुम्हाला जो काही विनाकारण त्रास दिलाय फार चुकीचं आहे आणि त्याची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. पण तो जे काही वागलाय त्याचा गिल्ट प्लीज तुम्ही घेऊ नका. त्या सगळ्यात तुमची खूप चूक नाही आणि हे मला आपल्या घरातल्या सगळ्यांना माहिती. हो सर, तुम्ही ना मला गोंधळात टाकताय. म्हणजे तुम्ही बोलता एक आणि वागलात वेगळंच.
जर तुमचं हेच मत होतं तर मला घरातून निघून जा असं का सांगितलं तुम्ही? हे तर कसं सांगू तुम्हाला, मी माझ्यापासून दूर गेल्याचा त्रास तुम्हाला जितका होतोय त्यापेक्षा जास्त मला होतोय. आणि जे काही केलंय ते तुमच्या चांगल्यासाठीच केलंय मी. सर, तुमच्या हे अशा शांत बसण्यामुळे ना आपल्यातले गैरसमज वाढतात हे कळतंय का तुम्हाला? सई ऐकतेस का माझं? तू आधी घरीच आहे, मग आपण शांतपणे बोलूया यावर. हो हो, चल चल. नाही आई, मी घरी नाही येऊ शकत. हे बघा, आपल्या कुटुंबाची आणि कंपनीची इब्रत वाचवण्यासाठी मी इथे आले की नाही, आणि सगळ्यांसमोर नॉर्मल असल्यासारखं सुद्धा वागले. पण आता जर सरांचीच इच्छा नसेल तर प्लीज मला घरी येण्यासाठी फोर्स नका करू. खरंच काही नाही. आई, ओमी, रिया, ओमी, ऐक, हे बघ, विक्रमला अजून शुद्ध आली नसेल. आपण तोपर्यंत त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊयात ना, वेळ नको वाया घालवायला, हो की नाही? ओमी, अरे खरंच वेळ वाया नको घालवायला, चल आपण निघूयात. वहिनी, एक ना प्रॉब्लेम झालाय जरा. आता कसला प्रॉब्लेम झालाय? ऍक्च्युली बहिणी, ते काय झालंय, मी बोल ना काय झालंय ते. सांग ना बाळा, काय झालं? ओमी बोल ना, मला टेन्शन यायला लागलंय. बोल ना पटकन काय ते. ओके, मी सांगतो. सांगतो काय, बोल ना लवकर. बाबा बोल ना ओमी, काय झालंय प्लीज सांग आता. विक्रमला मी आपल्या गाडीमध्ये डांबून ठेवलं होतं आणि ती गाडी आत्या घेऊन गेलीये. याला काय अर्थ आहे? ती बिंदूक सई, ती कसा काय डान्स करू शकते देवांसोबत? कशी म्हणजे? त्याची बायको आहे, त्याच्यासोबत तर नाचणारच ती. सिरियसली ना, तुम्ही त्या सईची बाजू घेता? मग अजून कोण बोलणार? आपल्याला कितीही आवडत नसलं तरी देवांशी तिचं लग्न झालंय हे सत्य आहे. ते तर का झालं त्या बिंदूक सईचं देवांशी लग्न? या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकतेस. स्टुपिड आहेस ना तू. एवढा चांगला चान्स मिळाला होता तुला, पण तू हातचा घालवलास आणि आता परत मिळवण्यासाठी धडपड करते. मॅम, आय अग्री. झालीये माझी मेजर चूक झालीये, घोर पाप झाले माझ्या हातून. मी स्वतःच्याच पायावर दगड मारून घेतलाय. पण त्या बिंडोक सईला, तिला गप्प बसायला काय झालं होतं? नाही, चान्स मिळाला की झाली आपली लगेच देवांशची ब्राईड. कारण ती हुशार आहे. कुठल्या वेळेला कुठली मूव घ्यायची हे तिला चांगलंच कळतं. नाहीतर तू. तुम्ही त्या सईचं कौतुक करता? आय कांट बिलीव्ह दिस. मॅम, ती आपली दुश्मन आहे. म्हणून तर दुश्मन असली तरी तिचे प्लस पॉइंट काय, मायनस पॉइंट काय हे बरोबर कळायला हवेत ना. तिला समजून तर घ्यायला हवं. आणि तू काय, तिने डान्स केला म्हणून तू अपसेट झालीस? या अशा छोट्या मोठ्या गोष्टींनी अपसेट व्हायचं नसतं. उलट आपण कसे जिंकू यावर फोकस करायचं. हा, आज आपण जिंकलोच असतो. पण आजच्या वेळी त्या बावळट विक्रमने माती खाल्ली ना. तो जर पिऊन आला नसता ना तिथे तर परफेक्ट प्लॅनिंग होतं. एक नंबरचा स्टुपिड माणूस आहे. तू स्टुपिड आहे जे तुला हे सगळं खरं वाटतंय. मी काय केलं आता? अगं डोकं लाव ना जरा. तुला खरंच असं वाटतं का की तो विक्रम पिऊन आला होता? नाही का? पण मग तो अचानक असा फेंट कसा काय झाला मग स्टेजवर? या मागे नक्कीच त्या सईचा हात असणार. मी म्हंटल होतं ना, ती सई दिसते तेवढी साधी भोळी नाही, पक्की हुशार आहे. अँड गुड. शत्रू जेवढा हुशार तेवढं त्याच्याबरोबर लढायला मजा येते. गॉड, म्हणजे सईने त्या विक्रमला. सई
मी ना आता सोडणारच नाही तुला. लेसन शिकवेल ना तुला आयुष्यभराची अद्दल घडली पाहिजे. तुम्ही बघाच आता मॅम, ही सई जरा स्वतःला जास्तच स्मार्ट समजायला लागली आता. पण तिला माहित नाहीये ना अजून तुम्ही आणि मी अजून एकत्र आलो. आपण दोघी एकत्र येऊन त्या सईच्या स्मार्टनेसच्या अशा काही गुंड्या उडवू ना, बघाच तुम्ही. अरे कोणी आहे का? तुमचं डोकं ज्या स्पीडने चालतं ना त्यापेक्षा 4 टाइम जास्त स्पीडने तुमचं डोकं चालतं हे मला माहितीये. त्यामुळे मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकते. थांब जरा. मॅम प्लीज तुम्ही ना आता मला गप्प करू नका. का राग आलाय ना मला, असं वाटतं ती सईला ना. अगं गप्पा बस जरा, थांब. अरे कोणी ऐकताय का? कोणाला माझा आवाज येतोय का? हॅलो तुला कसला आवाज येतोय का? हॅलो, उघडा लवकर, मला श्वास घेता येत नाहीये. हॅलो, अरे कोणी ऐका? कोणी ऐका इकडे. हॅलो, हॅलो, अरे कोणी ऐका? खरंच आवाज येतोय. मॅम कोण असेल आत? मला काय माहिती, तेच बघायला आलोय ना आपण. मॅम वेट, एका हॉरर फिल्म मध्ये असाच सेम सीन बघितला होता. ती बाई अशीच आपल्यासाठी ड्राईव्ह करत असते, तिला मागून डिक्कीतून आवाज येतात. हे असेच आवाज येतात आणि मग ती मागे येऊन डिक्की उघडते. डिक्कीतून एक असा हात बाहेर येतो आणि तो हात त्या बाईचा डायरेक्ट गळाच पकडायला जातो. काही स्लॅप देईन ना तुला. हे बघ, मला ना भूतापितांची भीती नाही वाटत. नाहीतर माझा हात तुझ्या गळ्यापर्यंत येईल. गप्पा बसायचं. हॅलो, मॅम वेट, म्हणजे भूत वगैरे नाही, म्हणजे आपण डिक्की उघडायचो, डिक्कीतून गुंड निघून आपल्यालाच मारायला लागले. मग आपण काय करणार? शुद्ध मराठीत बोललेलं कळत नाही तुला? गप्प बस. नाही, एक काम कर, डिक्की तूच उघड. घे. उघडा लवकर, मला श्वास घेता येत नाहीये. मी कशाला? मी नको. ते बघा, मला ना भीती वाटते. तुम्ही बस बस, काय घाबरत बसलीये? सांभाळून. गप्प ना. तू मी इथे कसं आलो? ए हिरो, हाच क्वेश्चन ना मॅम तुला विचारतात. तू इथे कसा आलास? आणि काय रे, तुला त्या इव्हेंट मध्ये कशासाठी पाठवलं होतं आम्ही? तू काय बावळटासारखा तिथे दारू पिऊन पडलास? ए, मी दारू पिऊन नव्हतो गेलो तिकडे. काय बेशुद्ध पडला होतास म्हणून बाहेर काढलाय तुला. अहो मॅम, पण मी खरंच सांगतो, मी दारू पिऊन नव्हतो गेलो तिकडे. मी तर ठरल्याप्रमाणे तिकडे गेलो. त्या वेटरने मला वेलकम ड्रिंक ऑफर केलं. ते ड्रिंक मी प्यायलो आणि बापरे, त्या ड्रिंक मध्ये काहीतरी मिक्स केलेलं होतं, मला कळलं नाही. तुझा राग माझ्या गाडीवर काढायचा नाही. आधीच सांगून ठेवते. लांब तिकडून, लांब. जर अलर्ट राहिला असतास ना तर सगळं नीट झालं असतं. त्या सईने तुझ्यावरती तुझा डाव उलटून लावलाय. सॉरी मॅम, प्लीज माझा ऐका. ही अशी चूक आहे ना, ह्या जन्मात मी आता पुढे कधी नाही करणार. सई, तू ना मला डिवचलंय. ह्या जन्मात कधी मी तुला त्या देवांच्या आसपासही फिरकू नाही देणार. बरे मॅम, तुम्ही मला एक चान्स द्या आता फक्त. अशी खेळी खेळीन ना की सई त्या देवांच्या आयुष्यात काहींची पुढे बघा तुम्ही. बघते ना, बघते. तू जिंकतोय का ती सई जिंकते ते वेळ आल्यावर कळेल. पण जर का ती सई जिंकली ना तर तुझं आयुष्य बर्बाद होईल. तो डू और डाय. चल ग, बाजूला. हे एक मिनिट, माझं बस ग.
अरे पण तू भैरवीला ती गाडी घेऊन जाऊ का दिलंस? मी काय केलंस हे? तुझ्यावर विश्वास ठेवून इतकी महत्वाची जबाबदारी तुझ्यावर दिली आणि तू सगळा घोळ घालून ठेवलास. मम्मा, मी माझं काम नीटच केलं. तुला माहिती ना आत्या कशी आहे. तिने एकदा ठरवलं की ठरवलं. अरे पण तू बाबा जाऊ द्या ना, या सगळ्यामध्ये त्याची काहीच चूक नाही. नाही, विक्रम आता आपल्या हातून निसटला ना तरी त्याचं नशीब प्रत्येक वेळेस त्याला साथ देईल असं नाही. तो जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊ दे, पण त्याला मी शोधून काढेन. त्याच्यामुळे माझ्या चारित्र्यावर शंका घेतली जाते. सोडणार नाहीये मी त्याला. त्याच्याकडून सत्य काय आहे ना ते मी वधवून घेणारच. सई बाळा, तू नको स्वतःला इतका त्रास करून घेऊस. अगं, आमच्यापैकी कोणी तुला ह्यावरून कधी काही बोललंय का? तो विक्रम काहीही बोलू दे, त्याचे काही विचार असू दे, आम्हाला नाही फरक पडत. आम्हाला इतकंच माहिती की तू आमची सून आहेस आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. इतकं पुरेसं आहे बाळा. नाही आई, तितकंच पुरेसं नाहीये. मी सरांची बायको झाले म्हणून तुमची सून होऊ शकले ना, पण जर सरांना माझ्यावर विश्वासच नाहीये तर या सगळ्याला काहीच अर्थ राहत नाही. तो विक्रम माझ्याबद्दल सगळ्यांना काय सांगतो, हे जग माझ्याबद्दल काय विचार करते आणि मला काहीच फरक पडत नाही. आणि सरांना काय वाटतं ना त्याने मला खूप फरक पडतो. ज्यांच्या सोबत अग्नीला साक्षी मानून 7 फेरे घेतले, त्यांच्या समाधानासाठी का होईना मला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल ना. असो बाबा, आई, मी निघते आता. ओमी, रिया, काळजी घ्या. मी येते. सई थांब. देवांशी येईल तुला सोडायला. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी रिक्षाने जाईल. असं कसं? तू देवांशसाठी आलीस इथे. इतकं देवांश करूच शकतो. तो येईल सोडायला ना देवांश? नाही नाही, बरोबरच बोलते जानकी. तेव्हा जा तिला सोडून. बरं ठीक आहे, आपण सगळेजण जाऊया त्यांना सी ऑफ करायला. चला चला. चल चल चल. एक मिनिट, मला बोलायचंय तुमच्याशी. सर, मी आज जे काही केलं त्यासाठी जर तुम्ही थँक्स म्हणणार असाल ना तर प्लीज नका म्हणू. ते नाही बोलायचंय मला. नो, मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला पटेल की नाही ते पण सई, माझा तुमच्यावर विश्वास नाही आहे किंवा मला तुमच्यावर डाऊट आहे, म्हणून मी तुम्हाला घरून निघून जायला नाही सांगितलं. मग का सांगितलं? कारण तुम्हाला होणारा त्रास मला सहन होत नव्हता. रोज सकाळी उठून तुमच्या कॅरेक्टरवर बोलल्या जायचं. आई तुम्हाला नको नको ते सुनवायची आणि मी ते सगळं सहन करू शकत नव्हतो सई. एकतर मी फिजिकली फिट नव्हतो, त्यामुळे तुमच्यासाठी काही करू शकत नव्हतो. त्याचं वेगळं गिल्ट ऑलरेडी येत होतं मला. आणि मी जेन्युइनली मला असं वाटलं की तुम्ही जरा या सगळ्या गोष्टींपासून लांब जाल तर तुमचा त्रास कमी होईल. आणि कसं आहे ना, माझ्यात हिंमत नव्हती तुम्हाला डायरेक्टली येऊन सांगायची की तुम्ही घरून निघून जा म्हणून. मग मी अंजलीला सांगितलं तुमच्याकडे तो निरोप पाठवायला. आणि मला जेन्युइनली असंच वाटलं की तुम्ही जरा घरापासून लांब जाल तर तुम्हाला शांतता मिळेल, पण असं काहीच घडलं नाही. तो विक्रम, त्याचा काही त्रासच कमी होत नाहीये. आय एम रिअली व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागतंय. प्लीज आता प्लीज आपल्या घरी परत चला. तुम्ही घरी नाहीये तेव्हापासून आपल्या घराचं घर पण गेलंय. घरात कोणीच खुश नाही. आणि तुम्ही, तुमच्याशिवाय मी खुश असेल असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला खरंच असं वाटतं की मी घरी परत यावं म्हणून?
ते तुमच्याशिवाय माझ्या घराला, माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही. प्लीज घरी चला. जोपर्यंत माझ्यावर जे काही आरोप लागलेत ते खोटे नाही ठरत तोपर्यंत मी घरी नाही येणार सर. आय नो तो विक्रम जे काही बोलतोय, जे काही पसरवतोय ते खूप वाईट आहे आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होतोय. आय नो, पण आपण जर एकत्र राहिलो ना तर हे सगळंच आपण खूप लवकर सॉल्व्ह करू शकू असं मला वाटतं. सर ही लढाई माझ्या एकटीची, त्यामुळे प्लीज मला एकटीलाच लढू दे. आणि भैरवी मॅडमने मला चॅलेंज केलं होतं ते विसरलात का तुम्ही? ते चॅलेंज पूर्ण झाल्याशिवाय मी घरी नाही येणार. प्लीज सर प्लीज, ज्यावेळेस तुम्ही मला घरातून निघून जा असं सांगितलं तेव्हा तुमच्या निर्णयाचा मान राखला ना. आता तुम्ही माझ्या निर्णयाचा मान राखा. नका मला फोर्स करू.